UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर अवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले, त्यापैकी खंडणीच्या 2 कोटींची डील झाली। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। फडणवीस शिंदे अजितदादांना हात जोडून पाया पडून विनंती, मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या। भाजप आमदार सुरेश धस यांची आग्रही मागणी। महायुतीत दरी निर्माण झाल्यास सुरेश धस जबाबदार राहतील, मुख्यमंत्र्यांनी धसांना आवर घालावा। मुंडेंवरील आरोपांनंतर अमोल मिटकरी आक्रमक, देशमुखांच्या मारेकऱ्यांऐवजी विरोधकांकडून मुंडेंना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचाही आरोप। खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्यानं राज्यात कुणी गुंतवणूक करणार नाही, सर्व उच्चपदस्थ लोकांनी राजीनामा द्यावा। बीड हत्या प्रकरणावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। चौकशी पूर्ण होऊ द्यावी, बीड हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यानंच संतोष देशमुखांची हत्या, आका आजही मंत्रिमंडळात बसलेत, राऊतांचा धनंजय मुंडेंवर रोख। बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस खातं बरखास्त करण्याची ही मागणी। वाल्मिक कराड 17 मोबाईल वापरतो, पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व बाहेर येईल, सुरेश धस यांचा इशारा। तर वालू काकाचे 100 अकाउंट सापडलेत, प्रकरण ईडीकडे द्या, धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। आरोपी वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला ती गाडी अद्याप जप्त नाही, गाडी मालकाचीही चौकशी नाही, खासदार बजरंग सोनवणेंकडून गाडी मालक शिवलिंग मोराळेवर निशाणा। बीडमध्ये धनंजय मुंडे समर्थक आक्रमक, मनोज जरांगेंसह बजरंग सोनवणे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अंजली दमानियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। दुपारी 3 वाजल्यापासून शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा गंभीर आरोप, धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सरकारकडे मागणी। माझी सुरक्षा काढा पण अंजली दमानी यांना सुरक्षा द्या, धमकी आल्याच्या दमानी यांच्या दाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। बीड सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सर्वपक्षीय जनाक्रोश, आरोपींना फाशी देण्याची आंदोलकांची मागणी। बीड प्रकरणातील 3ही आरोपी फरार झाल्यानंतर गुजरातमध्ये होते। गिरनार मंदिरात सुदर्शन घुले, सांगळे, आंधळे यांनी 15 दिवस मुक्काम केल्याची माहिती चौकशीत उघड। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।